पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच 5,000 कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या विकासाभिमुख अंदाजपत्रकाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. मात्र या सभेतील आणखीन एक आकर्षण ठरलेले ते म्हणजे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनीदार यांचे अभ्यासपूर्ण, मिश्कील आणि लक्षवेधी भाषण. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनीदार यांनी आपल्या नेहमीच्या अभ्यासू व प्रभावी शैलीत अंदाजपत्रकाला जोरदार समर्थन दिले. भाषणादरम्यान त्यांनी मराठी भाषेतील बबन कमळ या पाठ्यपुस्तकातील संदर्भाचा मिश्कील पद्धतीने उल्लेख करत सभागृहात हास्यांची कारंजी फुलवली. त्यांच्या विनोदी शैलीमुळे काही क्षण सभागृहात खेळीमेळीचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. आपण हे जे अंदाजपत्रक या ठिकाणी मांडलं त्याचा मला अभिमान आहे, कारण पहिल्यांदाच अंदाजपत्रकाचा आकडा हा 5,000 कोटीने क्रॉस केलेला आहे. सन्माननीय या ठिकाणी आयुक्त साहेबांचे देखील मी अभिनंदन करतो की त्यांनी स्थायी समितीला 4,853 कोटी 90 लाख रुपयेचं अंदाजपत्रक सादर केलं. त्याच्यात 189 कोटी रुपयाची स्थायी समितीने सूचना या ठिकाणी मांडल्या. 5,042 कोटी 90 लाखाचा आणि 10 लाख रुपये शिलकेचा या ठिकाणी अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आम्ही लहानपणी शाळेमध्ये शिकलो त्यावेळेला बबन नावाला फार महत्त्व होतं. बबन कमळ बघ इथून सुरुवात झाली आणि मग त्या बबन नावाला फार महत्त्व होतं. आता अभ्यासक्रमामध्ये बदल झाला आहे आणि नुसते त्यावेळचा बबन तोही प्रसिद्ध आणि यावेळचे बबन देखील प्रसिद्ध आहे. यावेळचे बबन फक्त बबन राहिले नाहीत, ते मुकादम झाले आणि ते फक्त मुकादम होऊन थांबले नाहीत, तर ते स्थायी समिती सभापती झाले. तुम्ही कोट छान सुंदर घातलेला आहे. तुम्ही फार सुंदर घातलेला आहे कोट, म्हणून तुमचं वाढलेलं दिसत नाही आता पोट. विरोधी पक्षांनी देखील मांडले. सन्माननीय परेशजी ठाकूर साहेब आणि आमचे प्रथमजी सोमन साहेब यांचे खूप खूप अभिनंदन करेन.